बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नाशिकमधून। महायुती विरोधात शरद पवार आता स्वतः मैदानात उतरले। नाशकात पवार गटाचा मोर्चा निघाला। शेतकरी प्रश्नावर शरद पवार गटाकडून हा मोर्चा काढण्यात आला। तर शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते। स्वतः शरद पवार यांनी या मोर्चात सहभाग घेतला। मध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरती एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार रोहित दादा आहेत। काय एकूणच मागण्या या संपूर्णपणे मोर्चामध्ये केल्या? बघा, सत्तेत येण्यापूर्वी या सरकारने अनेक आश्वासनं दिली होती। त्याच्यामध्ये आम्ही कर्जमाफी करतो, भावांतर योजना आणतो, दुधाला चांगला भाव देतो, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देतो, पण तसं काय होताना आपल्याला दिसत नाही। आणि सरकार आता कुठेतरी शेतकऱ्याला विसरलेलं आहे। ज्या लोकांनी मतदान केलं त्यांना विसरलेलं आहे। आता या झोपलेल्या सरकारला, झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला कुठेतरी जाग करण्याची वेळ आलेली आहे। प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन हे सत्तेत येतात, पण आल्यानंतर प्रभू श्रीरामाने जी शिकवण दिली तेच विसरून जातात। म्हणजे काय की दिलेला शब्द हा वचन हे पाळावं लागतं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं जर महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू। पण 9-10 महिने झाले हे सरकार शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करायला तयार नाही, कर्जमाफी द्यायला तयार नाही। आज नाशिकमध्ये एकूणच कर्जमाफीच्या मुद्द्यावरती एक मोर्चाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत खासदार आहेत सुप्रियाताई सुळे। आज एक मोर्चा आहे, गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची मागणी होते। आपण आज खरं तर जे आहेत याच मुद्द्यावरती मोर्चा काढतो। सरसकट कर्जमाफी याची तातडीची गरज आहे। आजच तुम्ही नाशिकमध्येच आहात, जर सकाळचा वर्तमानपत्र पाहिलं असेल तर नाशिकच्या शेतकऱ्यांनी बँक त्यांना सहकार्य करत नाही म्हणून त्यांनी काळे झेंडे त्यांच्या शेतीमध्ये लावलेत। हे कधीच पाहिलेलं नाही आम्ही, हे पहिल्यांदा या देशाच्या इतिहासात होत असेल। त्यामुळे प्रचंड अस्वस्थ झालेला शेतकरी आहे। मोठ्या संख्येने आत्महत्या होत आहेत, इथे जलजीवन मिशनच्या कामाच्या आत्महत्या होत आहेत। त्यामुळे आणि शिक्षकांच्याही आत्महत्या राज्यात पाहिलेल्या आहेत। त्यामुळे आर्थिक परिस्थिती तर कोलमडली आहेतच, पण अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर कर्जमाफीच्या मुद्द्यावरती वेगवेगळे संघटना आहेत हे आक्रमक झालेले आहेत। मंत्री म्हणतात की वेळेवरती कर्जमाफी देऊ, यही समय है, सही समय है, हे त्यांचीच टॅगलाईन आहे ना। मग हीच ती वेळ आहे सरसकट कर्जमाफी करायची आणि तातडीने राज्यात ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे। आपण आज मोर्चा